तर नमस्कार मित्रांनो, रॉयल शेतकरी यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आपण यावर्षी मका लागवड करत आहोत. हे जे आपलं 2.5 एकरचं क्षेत्र आहे, हे जे जुनाच बेड आहे आपला, पहिला फुले किमया KDS 753 ही आपण सोयाबीनची लागवड केली होती, ते जुना बेड आहे. आणि या जुन्या बेडवर आपण एकदम कमी खर्चामध्ये आपण यामध्ये कोणतीही ट्रॅक्टरची मशागत न करता आपण जे हे फक्त बेड रिपेरिंग केलेली आहे बैलाच्या साहाय्याने. आणि बेड रिपेरिंग करून आपण डायरेक्ट यामध्ये मका टोकन करत आहोत. तर या 2 तासातला अंतर 2 फूट आहे. 2 बाय 2 म्हणजे सरसगट आपली मका टोकन 2 फुटावर होत आहे. आणि टोकन मशीनचे एकूण 12 दातं होते, आपण 4 दातं त्यामधले काढलेले आहेत. आणि 2 रोपातील अंतर आपण 8 इंच ठेवलेलं आहे. आणि आपण लगेच कालपासून आपण टोकन करत आहोत. तर आपलं थोडं क्षेत्र बाकी आहे लागवड करायचं. आणि एकरी आपण 8 किलो आपल्याला बी लागलेलं आहे. आणि आपण व्हरायटी कोणती वापरली, तर व्हरायटी बघू शकता आपण. व्हरायटी वापरलेली आहे अडवंटा 741 PAC 741 अडवंटा कंपनीचं आपण 741 हा वाण वापरलेला आहे. तर बघू शकता. आणि सवच आपलं यामध्ये तुषारसुद्धा चालू आहे. तर 3 तास तुषारनं पाणी देऊन आपण यामध्ये उगवण शक्ती करणार आहोत. आणि आपलं मकाचं पहिलंच वर्ष आहे मित्रांनो. यामध्ये आपण तुषारनं पाणी जोपर्यंत कमरे इतकी मका होईल 3 फुटापर्यंत तवरक आपण तुषारनं पाणी देणार आहोत. आणि नंतर आपण डायरेक्ट नाली वाटे पाणी देणार आहोत. त्यामुळे आपल्याला यामध्ये कसलीही मशागत करायची गरज पडलेली नाही. आणि बघू शकता आपला बेड जशाला तसा आहे, फक्त आपण त्या अवतानं थोडी रिपेरिंग करून यामध्ये मका टोकन करत आहोत. तर बघू शकता 2 दातातील अंतर आपलं 1 हित आहे 8 इंच. आणि बघू शकता एकदम कॅप्सूल दाना आहे या अडवंटा 741चा. हा वाण एक जबरदस्त ॲव्हरेज देतो. आपल्या मित्रानं केलं होतं हा प्लॉट, ही व्हरायटी लावली होती. तर माझ्या मित्राला एक जबरदस्त ॲव्हरेज देऊन हा वाण गेला होता. तरी आपण सुद्धा या मकाचं एकदम चांगल्या पद्धतीनं नियोजन करून हा प्लॉट डेव्हलप करणार आहोत. आणि एकदम कमी खर्चामध्ये. तरी प्रत्येक व्हिडिओ मित्रांनो यूट्यूब चॅनलला येत राहील, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईबर करून घ्या. तरी धन्यवाद.